What's up everyone and good morning and welcome to day 3 from the Thailand vlog. So जर तुम्ही काल day 2 चा vlog बघितला नसेल तर मी इकडे लिंक टाकेन, प्लीज तुम्ही तो नक्की बघा कारण तो vlog खूप स्पेशल आहे. त्यामधले ड्रोन शॉट खूप स्पेशल आहे. आणि आज आहे डे 3 थायलंड ट्रिपचा आणि आज आम्ही चाललो आहोत जेम्स बॉन्ड आयलंडच्या टूरला. सो मेक शुअर तुम्ही हा व्लॉग माझा एंडपर्यंत बघाल कारण मी एंडला सगळं एक्सपेन्स आमचा सांगणार आहे की आम्ही कशी ट्रिप प्लॅन केली, कसा आमचा एक्सपेन्स मॅनेज केला. सो मेक शुअर तुम्ही हा व्लॉग एंडपर्यंत बघाल अँड स्टे ट्यून ऑन दिस व्लॉग. सो जाऊया फटाफट, मस्त रेडी होऊया, म्हणजे ऑलमोस्ट रेडी तर झालोच आहे. आपण बॅग आपली पॅक करूया. ज्या ज्या काय नेसेसिटी गोष्टी आहेत त्या आपल्याला घ्यायला सांगितल्या आहेत त्यांनी, जसं काय एक टॉवेल घ्यायला सांगितलं आहे आणि एक सनस्क्रीन घ्यायला सांगितली कारण तिकडे खूप ऊन असतं. सो जाऊया, थोडं आपली बॅग पॅक करूया आणि मग लगेच खाली निघूया कारण आता थोड्याच वेळात आमची गाडी पिक करायला येईल आम्हाला. आणि मग इथून आम्ही त्या पोर्टला जाणार आहोत आणि स्पीड बोटने वाया स्पीड बोट आम्ही जेम्स बॉन्ड आयलंडला जाणार आहोत. सो आता कसा टाईम लागतो, मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे. बाकी माझे 2 जे कलिग्स आहेत ते ऑलरेडी तिकडे गेलेले, तर त्यांनी सांगितलं की अराउंड 40 मिनिट्स तर लागतात इथून मेन पोर्टला जायला आणि बाय स्पीड बोट अजून 35 मिनिट्स लागतात टू द आयलंड. सो जाऊया आता फटाफट, रेडी होऊया आणि मग आपली गाडी थोड्याच वेळात येते पिक करायला आणि मग आपण निघूया मस्त. सो फायनली हाफ ॲन आवर वेट करून आमची कार आली आहे आता आणि हे आमचे ड्रायव्हर चालत आहेत. सो त्यांनी आता आम्हाला इकडून हॉटेलवरून पिक केलं आहे. आम्ही चाललो आता जेम्स बॉन्ड आयलंडला. सो इथून अराउंड 40 मिनिट्सची ड्राईव्ह आहे आणि 40 मिनिट्सच्या ड्राईव्हनंतर आम्ही स्पीड बोटने जाणार आहोत. सो जाऊया आता गाडीमध्ये आणि डायरेक्ट भेटूया पोर्टला. सो फायनली 40 मिनिट्सच्या ड्राईव्हनंतर फायनली आपण पोचलो आहोत मेन पोर्टला, म्हणजे आम्ही इथून जेम्स बॉन्ड आयलंडला जाणार आहोत. इकडे आल्यावर बेसिक पेपरवर्क करावा लागतो, म्हणजे तुमचं नाव, तुमचा नंबर, तुमचा ॲड्रेस द्यावा लागतो, जे टूरवाले इकडे इन्शुरन्स पर्पजसाठी यूज करतात. सो आपल्या टूरच्या कॉस्टमध्येच सगळा आपला ब्रेकफास्ट वगैरे इन्क्लूड असतो. सगळा मस्त ब्रेकफास्ट करूया आणि ब्रेकफास्टच्या नंतर आपण आपले कलिग्सला भेटलो जे आपल्याबरोबर या टूरमध्ये येणार आहेत. सो स्टे ट्यून इन दिस व्लॉग, मी तुम्हाला पुढे अपडेट देतच राहीन. Also, good morning in Thai. We say like this: Sawadee krap. Sawadee krap. Gentlemen say Sawadee krap. For lady, for woman, you say like this: Sawadee krap. And lady boy, lady man. You know how we say? He do like this. I show everybody. Lady boy, lady man. He do like this. Sawadee krap. Like this. No, I'm 100% man. I show everybody, just show you, everyone. Okay, how do you do today, everyone? Everything good, huh? Yes. All right, let me present my nickname, Alibaba. My nickname, my original name, Wishan Maklikhat. And our program today, we visit Phang Nga Bay, everyone, or Phang Nga province. So, from here to the first stop, how far? The first stop, everyone, we're gonna go to James Bond Island. How many minutes from here to the James Bond? About 20, 25 or 30 minutes. I think today the speed comes 25 minutes from here to the James Bond Island. सो आता तुम्ही आता बघितलं ते टीम ब्रीफिंग होती, त्यांनी टीम ब्रीफ केलं कुठे कुठे जाणार आहोत ते सांगितलं सगळं आणि आता आम्ही बोटकडे चाललो आहे, स्पीड बोट. सो जो तुम्ही मागे बघताय इकडे तो आहे जेम्स बॉन्ड आयलंड आणि आत्ताच आमच्या टूर गाईडने सांगितलं की इकडे तुम्ही ड्रोन फ्लाय नाही करू शकत, तो आपल्याला इकडचा एरियल व्ह्यू भेटणार नाही आहे. सो जे काय आहे ते आपण आता गोप्रोने शूट करू, जो काय आपल्याला व्ह्यू भेटतो तो आपण गोप्रोनेच घेऊ आणि तुम्हाला मी तो दाखवेनच. तुम्ही आता मागे बघताय हा आहे जेम्स बॉन्ड आयलंड. लोक बोलतात की इकडे जेम्स बॉन्डच्या मूवीची शूटिंग झालेली म्हणून या आयलंडचं नाव जेम्स बॉन्ड आयलंड असं ठेवलं, 007 आयलंड. सो जेम्स बॉन्ड आयलंडला पोचल्यानंतर आम्ही वॉक करत थोडा जेम्स बॉन्ड आयलंड एक्सप्लोर केला आणि या दोघांनी आपलं पोस्ट वेडिंग शूट कंप्लीट करून घेतलं इकडे. त्यानंतर आम्ही थोडंसं वॉक टूर घेतलं आणि थोडेसे नवीन मित्र बनवले आणि त्यानंतर सांगायला गेलं तर तसं काहीच नाही आहे, बट आम्ही इकडून जाणार आहोत आमच्या थर्ड लोकेशनला
तेच म्हणजे फ्लोटिंग विलेजला. खूप इंटरेस्टिंग विलेज आहे ते. प्लीज मेक शुअर तुम्ही हा व्लॉग एंडपर्यंत बघा, कारण खूपच मजा येणार आहे तुम्हाला ते फ्लोटिंग विलेज बघायला आणि त्याची हिस्ट्री ऐकायला. सो आम्ही पोचलो आहोत आजच्या सेकंड लोकेशनला, तेच म्हणजे फ्लोटिंग विलेजला. या विलेजची स्टोरी एकदम इंटरेस्टिंग आहे. सो मी एक लंच झाल्यावर मस्त ड्रोन शॉट, एरियल शॉट घेणार आहे. मी त्यांना विचारलं इकडे तुम्ही ड्रोन फ्लाय करू शकता आणि मस्त वरून व्ह्यू तुम्ही बघू शकता. हे एक फुल्ली एक फ्लोटिंग विलेज आहे, पाण्यावर आहे हे. सो जाऊया, मस्त लंच करूया आणि मग आपण ड्रोन शॉट घेऊया याचा. 2 hours later. सो फ्लोटिंग विलेज असं सांगायला गेलं आणि कम्पेअर करायला गेलं तर आपल्या इकडे वर्सोवा गाव कसं आहे तसंच इकडे आहे. सो इकडेच त्यांचं ऑक्युपेशन आहे, इकडेच ते लोक सगळ्या गोष्टी काय ज्या आहेत सेल करतात टुरिस्टला आणि त्याच्यावरच हे लोक ते पैसे कमवतात. याची अजून एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगायला गेली की फ्लोटिंग विलेज इकडे कसं बनलं, तर आमच्या टुरिस्ट गाईडने खूप मोठी स्टोरी सांगितली. ती मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. एक इंडोनेशियन फॅमिली इकडे राहायला आली स्टार्टिंगला आणि ती मुस्लिम फॅमिली होती. सो ती इकडेच लोकेट झाली, म्हणजे एवढ्या सगळ्या पाण्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं घर बांधलं आणि इकडे ते लोक राहायला सुरू केले. हळूहळू जसं सिटी वाढत गेली, लोक येत गेली आणि लोकांनी हळूहळू इकडे घरी बांधले. आता इकडचं पॉप्युलेशन बघायला गेलं तर 2500 लोक राहतात इकडे आणि 90% ऑफ द लोक मुस्लिम आहेत. वन मोर डिस्टर्बन्स. सो 90% ऑफ द पॉप्युलेशन इकडे मुस्लिम आहे आणि अराउंड 2500 लोक इथे राहतात. आणि मेन म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इकडे एवढी मोठी सिटी आहे, त्या लोकांनी इलेक्ट्रिसिटी कसं आणली आहे, तर आमच्या गाईडने सांगितलं की इकडे इलेक्ट्रिसिटी कम्प्लिटली पूर्ण पाण्याच्या खालून हे लोकांनी केबल्स टाकले आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या पाण्याच्या ओशनमधून, लिटरली ओशन ह्या त्या ओशनमधून हे लोकांनी इलेक्ट्रिक केबल्स टाकले आहेत खाली आणि तिकडून ते लोकांनी इलेक्ट्रिसिटी इकडे आणली आहे. स्टेंज पट खूप मस्त आहे. सो आजच्या फायनल लोकेशनला आम्ही आलो आहे नाका आयलंडला आणि जेम्स बॉन्ड आयलंडचा हा लास्ट लोकेशन आहे नाका आयलंड. या बीच तसा तर हा बीच आहे पण याला आयलंड पण असं सांगतात. काय नाही, चिल वाईब्स आहे. इकडे येऊन तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता, जेटस्की करू शकता, बनाना राईड करू शकता आणि इकडे खायला सगळं काय भेटतं, पण ते सगळं पेड आहे. म्हणजे टूरमध्ये काय इन्क्लूड नसतं, ते सगळं तुम्हाला स्वतः घ्यावं लागेल. सो तुम्हाला जर इकडे येऊन चिल करायचं असेल, फक्त पीस हवं असेल, बसायचं असेल नुसतं शांत, तर तुम्ही या आयलंडला येऊ शकता. मी रेकमेंड करेन यायचं. सो फाइनली our जेम्स बॉन्ड आइलैंड टूर हैज़ एंडेड. धर्मेल कैसा लगा? मजा आया की नाही? बहुत बढ़िया. आणि मी सगळ्यांना रेकमेंड करतो ही टूर करा तुम्ही. ओके. डोंट गो टू जेम्स बॉन्ड, पीपी आयलैंड. जस्ट गो टू जेम्स बॉन्ड आयलंड.